नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की रम्या आता काव्यावरती हल्ला करणार असते, पण त्या क्षणी काव्याच्या हातून कुंकाची थाली खाली पडते आणि मग काव्याचं लक्ष रम्याकडे जातं. तर ती विचारते, तू कात्री घेऊन का आले आहेस? रम्या बहाणा बनवते की माझं तुझ्या साडीचं काम होतं. तर इकडे पार्थने सगळ्यांनाच रम्यावर संशय आलेला असतो की काव्या सुखरूप असल्यामुळे आता सगळेच रम्याची माफी मागू लागतात आणि हेच रम्याला हवं असतं, कारण यापुढे आता सगळेच आपल्यावर विश्वास ठेवतील. पण लग्नामध्ये आता रम्या कोणतेही विघ्न आणणार नाही. गुरुजींनी जरी रम्याला संकेत दिला असला की मी तुला आणि पार्थला लग्न मंडपात बघतोय, तर सगळं काही प्रेक्षकांच्या मनासारखं झालं आहे. आपल्याला लग्न सोहळा हा निर्विघ्नपणे पार पडताना दिसला आहे. नंदिनी आणि जीवा, पार्थ, काव्या यांचा विवाह सोहळा संपन्न झालेला बघायला मिळणार आहे. अग्निभोवती फेरे घेत असताना एकमेकांना सात प्रेमाची वचने देते आणि अखेर गुरुजी म्हणतात की तुमचा विवाह संपन्न झाला आहे. गुरुजींचा संकेत तर खोटा ठरणार नाही आणि इकडे रम्या शांत बसलेली नाही. एक रस्ता सुरूच ठेवला आहे की आता पार्थ काव्याचं लग्न झाल्यानंतर रम्याला पार्थ कसा मिळेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रम्या खरंच सुधारली आहे की काय? यामागे तिचं काही षडयंत्र तर नसेल ना? हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.